आपले प्रतिनिधी वैभव खोडके आता आपल्या सोबत आहेत। वैभव, आताच आपण बघितलं गौरव आहुजाने कशा प्रकारे माफी मागितली आणि आपण आता शरण येतोय वगैरे सांगितलेलं आहे। पुढची प्रक्रिया आता कशी असणार आहे? नेमका तो कुठे शरण जातोय, आता तो कुठे आहे, काय अपडेट्स मिळतात याबद्दल? नक्कीच आता आपण कराड पोलीस स्टेशनच्या बाहेर आहोत। कराड शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर आता उभा आहोत। तो कराड पोलीस स्टेशनला हजर होणार असल्याचं त्यानं सांगितलं होतं मगाशी। त्यानं जो कृत्य केलं त्यावर तो नाराज आहे आणि त्याबद्दल त्यानं माफी देखील मागितली आहे, पुणेकरांची मागितली, पोलिसांची मागितली। त्यामुळं तो आता जे त्याचं काय असेल तो आता पोलीस स्टेशनला हजर होईल। थोड्याच वेळात आपल्याला सविस्तर माहिती मिळून जाईल की तो पोलीस स्टेशनला हजर झाल्यानंतर त्याला नेमकं कुठं हलवण्यात जाईल, त्यानंतर पुढची भूमिका त्याची काय असेल, पोलिसांची काय असेल हेही समजून जायला समजतंय। त्यासोबतच वैभव, त्याच्या वडिलांबद्दल देखील मगाशी चर्चा होती। त्याचे वडील नेमके आता कुठे आहेत? वडील तर तिथं त्याच्याबरोबर नव्हते। ज्यावेळी आपण त्याच्याबरोबर बातचीत केली त्यावेळी वडील त्याच्यासोबत नव्हते, मात्र तो एकटा गाडीमध्ये होता। त्या गाडीमध्ये आपण त्याच्याबरोबर बोललो, त्यानंतर त्यानं सगळी हकीकत सांगितली। मी काय केले त्याच्याबद्दल त्यानं माफी देखील मागितली, पुणेकरांची मागून त्यानं पोलिसांची देखील मागितली। त्यामुळे आता तो कराड शहर पोलीस ठाण्यात तो हजर होणार असल्याचं देखील त्यानं त्यावेळी बोलताना सांगितलं होतं। आता थोड्या वेळातच तो पोलीस स्टेशनला हजर होईल। आता पुढची काय भूमिका घेईल त्यावरती कळेल आणि त्याचे वडील नेमके आता कुठं आहेत त्याबद्दलचं पण आपण माहिती घेतोय। धन्यवाद वैभव या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।